आता बघा हे ब्लाऊज मापाचा आहे। बऱ्याच वेळा काय होतं की मापाच्या ब्लाऊजवरनं माप घ्यायला बऱ्याचशा महिलांना अडचणी येतात की ते म्हणतात की दादा हे मापाचं ब्लाऊज आहे, गळे मोठे आहेत पण ती बाई घालणारी ब्लाऊज आहे ती बारीक दिसते। मग माप घेताना मला असं जाणवतं की हे ब्लाऊज केवढा मोठा आहे, बरोबर आहे ना ताई? तर मला काय म्हणायचं माहिती आहे का, एवढं घाबरत बसायचं नाही। प्रत्येक ब्लाऊजचं माप वेगळं जरी असलं तर माप घेण्याची पण आपली पद्धत असते। काही टेन्शन न घेता सरळ हा मापाचा ब्लाऊज त्याने दिलेला असतो, सरळ ठेवायचा। हे शोल्डरची पासून उंची मोजून घ्यायची आधी, ते अगदी घट्ट व्यवस्थित ओढून घ्यायचं। ते आता जेवढी आली तेवढी उंची आपण हे 13.5 इंच उंची घेतलेली आहे। त्यानंतर ना ह्या मागच्याच भागाच्या हिशोबाने शोल्डर बघून घ्यायचं। जेवढं विड्थ आहे ही शोल्डरची तेवढं शोल्डर घ्यायचं। त्याच्यात मोठं शोल्डरचं माप वगैरे आपण टाकत बसायचं नाही। तर हे 2.5 इंच आहे, तर मी 2.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे। त्यानंतर ना हा पाठीमागचा भागाचा गळा आहे। आता हा बरेच जणांचा गळा खोल असतात किंवा पसरट असतात, त्यामुळे घाबरत बसायचं नाही। सरळ सरळ इथं टेप धरायचा। हा ब्लाऊज असा सरळ खोलीचा आकाराने गळा बघायचा आणि बघा ह्या हिशोबाने हा टेप अलगद फिरवून राऊंड पस्तर आणायचा। म्हणजे बघा आपल्याला जेवढा गळा आहे तेवढा गळा मिळून जातो। तो 10 10.5 पर्यंत गळा आहे मागचा, बरोबर इथपर्यंत आलो। आता यानंतर ना आपण काय करायचं, पुढच्या गळ्याचं माप लगेच घेऊन टाकायचं। कारण ब्लाऊज घातलेले असतात, आकसलेलं असतं, असं ताणून व्यवस्थित ओढून बरोबर घ्यायचं। जिथं वाढीव पट्टी आहे तिकडनं गळा न मोजता जिकडनं हुक लावलेले आहेत त्या बाजूनी घेऊ शकता। तर बघा इथं टेप धरायचा आणि असा अलगद फिरवून त्या राऊंडला आणायचं। तर 6 इंच गळा पुढचा आलेला आहे। आपण अंगावर घेताना पण कसं क्रॉस मध्येच घेतो त्याप्रमाणे त्याला वळवून घ्यायचं। आता त्यानंतर ना बाही बघायची। बाहीची लांबी जिथं शिवण आहे तिथूनच धरायचं आणि इथं बघायचं ते 4.5 ते 4.25 बाही आहे, बरोबर। मग आता दंडगेरसाठी हे उलगडून घ्यायचं आणि जसं दंडगेर त्यांचं आहे शेवटची टीप तिथपर्यंत घ्यायचं। 6.5 दोरा हे दंडगेर आहे, बरोबर। लगेच मुंड्याचं माप कसं घ्यायचं बघा, बऱ्याचच मुंड्याचं मापाचं तुम्हाला कन्फ्यूज होतं। तर काय करायचं, इथून 1 इंच वर सोडायचं। 1 इंचाच्या आतमध्ये जरी असलं तरी काय हरकत नाही। हा टेप इथे धरायचा आणि हा टेप इथे असा अलगद धरायचा। आणि खालचा भाग वरचा भाग एकसारखा ताणून कापडाचा आला पाहिजे, बरोबर। तर हे मला 7.5 मुंडा येतोय, म्हणजे पूर्ण मुंडा आहे 15 आहे, तर त्याचा निम्मा धरला की आपण हे 7.5 येतो, बरोबर। इथपर्यंत झालं। आता ह्यानंतर ना आपल्याला काय करायचंय, कमरेचं माप मोजून घ्यायचंय। कमरेचं माप मोजायला अवघड जात नाहीये, कारण सरळ भाग असतो। जिथं हुक आहे तिथून सरळ टीप धरायचा। या बघा ह्या बाजूला यायचं, इथला भाग सोडायचा, इथे यायचं मध्य ठिकाणी, हा भाग सोडायचा, मग इथे यायचं ह्या साईडच्या भागात। परत त्यानंतर इकडला टेप सोडला की इकडं धरून ठेवायचं आणि इथपर्यंत यायचं। जे माप येतं ते आता मला 33 आलेलं आहे। मग आता छातीचं माप मोजताना तुम्हाला महत्वाचा पॉइंट आहे, तुम्ही बघू शकता की इथं वाढीव पट्टी असते ती सोडून द्यायची आणि हा कटोरी असो, फुल कटोरी असो किंवा हाफ कटोरी, कुठलाही प्रकारचा तो जो उंचवटा असतो त्याला धरून घ्यायचं। तुम्ही असं आतमध्ये घालून माप घ्यायचं नाही किंवा असं पीळ पडू द्यायचं नाही। तो उंचवटा आहे ना तो वर घ्यायचा, इथे टेप धरायचा आणि असं अलगद धरायचं आणि जसं कापड आहे तसं आपलं टेप गेला पाहिजे आणि हे मुंड्याच्या इथून 1 इंच खाली आलं पाहिजे, बरोबर ह्या हिशोबाने। मग इथला भाग धरला की हा भाग सोडून टाकला, मग हा भाग धरायचा, मग मध्य ठिकाणी यायचं। मध्य ठिकाणी आल्यानंतर काय होतं, ही कापडाची लाईन ही गळ्याची लाईन असं एकसारखी धरायची व्यवस्थित आणि सेंटरला आल्यानंतर हा भाग सोडून द्यायचा, पण हा भाग धरून ठेवायचा। मग इथे हा बोटाने इकडला भाग धरायचा, मग परत हा भाग उलगडायचा। इथे पण मुंड्याच्या खाली 1 इंच खाली सोडून जसं आपण त्या दिशेला धरलंय त्याच दिशेला धरून ही व्यवस्थित जसं कापड आणि जसा टेप असा अलगद गेला पाहिजे। आता मोठा गळा म्हणून असं ताणत बसायचं नाही। मग त्यानंतर इथं भाग धरला की मग हा भाग इथला उंचवटा वर काढून घ्यायचा, कटोरीचा हाफ कटोरीचा जो असेल तो, आणि गळा वर असतो काही जणांचा, आपण वर तिरकं जायचं नाही, असं खाली यायचं। आल्यानंतर बघा हे छातीचं माप आलंय 42। तर या पद्धतीचं आपलं हे पूर्ण तयार मापाच्या ब्लाऊजवरून आपण माप घेतलेलं आहे।
तर ह्याच्यामध्ये आता वाढवायचे काय, तर इथं मुंड्याचं माप घेतलं होतं ना आपण, त्या मुंड्याच्या मापामध्ये फक्त आपल्याला 1.5 इंच वाढवायचं भाई काढताना. हा, बाकी ब्लाऊजची उंची वाढवतो तेव्हा अर्धा इंच वाढवायचे. छाती कमरेमध्ये जेवढे आपल्याला मार्जिन वाढवायचे तेवढं वाढवायचंय. त्याच्यामध्ये छातीमध्ये एक्स्ट्रा वाढवायची आपल्याला गरज नाहीये, कमरेमध्ये वाढवायची पण गरज नाहीये. जेव्हा आपण अंगावर माप घेतो तेव्हा छातीमध्ये आपण फक्त 3 इंच वाढवतो. आणि मुंड्यामध्ये जेव्हा मी असं तुमचं मुंड्याचं माप घेईन, असं मुंड्याचं मी इथं माप घेईन अंगावर, तेव्हा मी इथे आता तुमचं 15 आलेलं तर इथं मी तयारच 15.5 करेन. हा, 15.5 करेन. मग नंतर ना तुम्ही कटिंग करताना 15.5चा निम्मा घ्यायचा आणि पुढे 1.5 इंच वाढवून बाहीचं कटिंग करायचं. या पद्धतीचं आपलं हे माप घेण्याची पद्धत आहे. आलं लक्षात तुमच्या? चला किती छान. आता ह्या पद्धतीने तुम्ही माप घेऊ शकता.